चंदगडमध्ये भाजपचा गड ढासळला. राष्ट्रवादीनं सत्तेची समीकरणं बदलली. जिल्हा परिषदेत 4 पैकी 3, पंचायत समितीत 8 पैकी 5 जागांवर राष्ट्रवादीचा विजय. भाजपसमोर मोठं राजकीय आव्हान. भविष्यातील राजकारणासाठी निकाल निर्णायक. चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होताच तालुक्यातील राजकीय वातावरण पूर्णतः बदलून गेलंय. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत सत्तेच्या समीकरणांनाच हादरा दिलाय. जिल्हा परिषदेत 4 पैकी 3 जागा आणि पंचायत समितीत 8 पैकी 5 जागांवर राष्ट्रवादीनं विजय मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. या निकालामुळे भारतीय जनता पार्टीसमोर मोठं राजकीय आव्हान उभं राहिलं असून आगामी राजकीय घडामोडींसाठी हे निकाल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत माणगाव, कुदनूर आणि तुडये या 3 मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय संपादन केला, तर भाजपला केवळ अडकूर मतदारसंघातील एका जागेवर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे अडकूर, माणगाव, कुदनूर आणि तुडये हा संपूर्ण पट्टा भाजपसाठी सुरक्षित मानला जात होता. मात्र यंदा मतदारांनी वेगळा कौल देत राष्ट्रवादीच्या पारड्यात स्पष्ट बहुमत टाकलं. पंचायत समितीच्या 8 गणांमध्येही राष्ट्रवादीनं आपली ताकद दाखवली. माणगाव, कुदनूर, तुर्केवाडी, तुडये आणि हेरे या 5 गणांवर राष्ट्रवादीनं विजय मिळवला, तर अडकूर, गवसे आणि कोवाड या 3 गणांवर भाजपला समाधान मानावं लागलं. एकूण निकाल पाहता पंचायत समितीत राष्ट्रवादी सत्तेत पोहोचली आहे. या निकालामुळे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसलाय. प्रचारादरम्यान जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष राहील असा ठाम दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष निकालांनी हा दावा फोल ठरवलाय. आमदारकीची सत्ता असतानाही चंदगडमधील भाजपचा गड अबाधित राखण्यात अपयश आल्यानं पक्ष नेतृत्वासमोर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. राजकीय जाणकारांच्या मते हा निकाल केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरता मर्यादित न राहता आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे संकेत देणार आहे. ग्रामीण भागातील विकास, स्थानिक प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवर राष्ट्रवादीनं प्रभावी प्रचार करत मतदारांचा विश्वास संपादन केला. दुसरीकडे सत्तेत असूनही भाजपला स्थानिक पातळीवरील नाराजीचा फटका बसल्याचं चित्र दिसून येतंय. चंदगड तालुक्यातील हा कौल म्हणजे परिवर्तनाची नांदी असल्याचं मानलं जात असून ग्रामीण राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. भाजपसाठी हा निकाल इशाराच ठरला असून संघटनात्मक बांधणी आणि जनसंपर्क अधिक मजबूत करण्याची गरज अधोरेखित करणारा ठरलाय. एकंदरीत चंदगडमध्ये घडलेली ही राजकीय उलथापालथ आगामी राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम करणारी ठरणार आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.